हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथं मी आहे तर शेंगा भाजायला ठेवलेत आणि या काही ओल्या शेंगा नाहीत, वाळलेल्या शेंगा आहेत. असंच अधूनमधून कधी तर खाव्या अशा वाटल्या की मग शेंगा अशा भाजायच्या, थंड करायच्या. थंड झाल्या की शेंगदाण्यातले एकदम कुरुम कुरुम असे लागतात आणि मग जेवणासोबत खायच्या. आणि अजून स्वयंपाक बनवायचा राहिला होता माझा, तर स्वयंपाक बनवायचा आहे, चपाती बनवायची होती. तर शेंगा साईडला ठेवल्या आणि नंतर मग आता मी चपात्या बनवायला सुरुवात करते. चपात्या थोड्याशा करून झालेत, थोड्याशा राहिलेत बनवायच्या. भाकरी पण करायच्या होत्या अजून. तर मी काय करते, सगळ्यात पहिल्या चपात्या बनवून घेते आणि नंतर त्याच तव्यामध्ये भाकरी बनवते. असं केलं की कसं पटकन होतं. एका साईडला डाळ पण भिजत घातली होती, डाळ बनवायची होती. नंतर शेवटची चपाती झाली का लगेचच मगेची भाकरीची पण तयारी करून घेतली. चपाती शेकून झाली का पटकन आपली भाकरी थापून घ्यायची. आणि भाकरी पण माझ्या झाल्या, 2च भाकरी करायच्या होत्या. आणि इथं बघू शकता कट्टा वगैरे पण लगेच पुसून वगैरे घेतला. आपली इथं मक्याची भाकरी पण तयार झाली. आणि नंतर मग मी डाळ बनवली होती सुक्की कांदा टाकून. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला